सभासद अनामत वर्गणी जमा देयच्या नोंदणी करता सभासद व्यवहारमध्ये सभासद अनामत वर्गणी जमा देय सभासदत्व रद्द निवडायचे आहे। या पानावर आपण सभासदाने जमा केलेल्या वर्गणीची नोंद करू शकतो। येथे उलाढालीचा प्रकार निवडायचा आहे। जमा रक्कम अथवा अनामत देय। जमा रक्कम म्हणजे जेव्हा सभासद ग्रंथालयाकडे एखादी रक्कम जमा करत असेल। अनामत देय म्हणजे ग्रंथालय सभासदाला त्याची अनामत देत असेल। आपण सभासद देय निवडूया। येथे सभासदाचा प्रकार निवडायचा आहे, सभासद अथवा सभासदेतर। येथे सभासदाचा वर्ग निवडायचा आहे, उदाहरणार्थ अजीव वर्ग पहिला वर्ग। येथे सभासद क्रमांक निवडायचा आहे। नोंदणी दिनांक ज्या दिवशी नोंदणी करत आहोत ती दिनांक लिहायचे। नोंदणी क्रमांक हा आपोआप तयार होईल। सभासदाचे नाव हे आपोआप इथे येईल। इथे व्यक्ती अथवा संस्थेचे नाव लिहायचे आहे। सभासद सदस्य स्थिती। सभासद क्रमांक निवडल्यावर सभासदाची सध्याची वर्गणीची स्थिती ही इथे आपोआप भरून येईल। वर्गणी भरणा तपशील। येथे आपण सभासद जमा करत असलेल्या वर्गणीचा तपशील भरू शकता। उदाहरणार्थ प्रवेश वर्गणी असल्यास ती इथे लिहायची आहे। एखाद्या सभासदाला सूट महिने असल्यास ते महिने किती ते इथे लिहायचे आहेत। ते महिने कुठपासून कुठपर्यंत त्याची दिनांक इथे लिहायची आहे। वर्गणी महिने इथे लिहू शकता। वर्गणीचे एकूण रुपये इथे लिहायचे आहेत। देणगी भरणा तपशील। एखादा सभासद देणगी देत असेल तर त्या देणगीची रक्कम इथे लिहायची आहे। त्याचे हिशेब खाते इथे निवडू शकता। त्याबाबत इतर तपशील आपण तपशीलमध्ये लिहू शकता। अनामत भरणा देय तपशील। जर एखादा सभासद अनामतीची रक्कम जमा करत असेल तर ते आपण इथे लिहू शकता। येथे अनिवार्य अनामत लिहू शकता। येथे जादा अनामत लिहू शकता। येथे तात्पुरते अनामत लिहू शकता। एखाद्या सभासदास अधिकारपत्र असल्यास अधिकारपत्र निवडायचे आहे। अधिकारपत्र निवडल्यावर एकूण अधिकारपत्र शुल्क व हिशेब खाते हे ऑप्शन सुरू होईल व आपण त्याबाबत माहिती इथे लिहू शकता। इतर जमा तपशील। इतर जमा तपशील असल्यास इथे लिहायचे आहे। प्रकाशन उशिरा शुल्क, प्रकाशन उलाढाल शुल्क इथे लिहायचे आहे। जमा रक्कम 1 असल्यास इथे लिहायचे आहे। त्याचे हिशेब खाते निवडायचे आहे। जमा रक्कम 2 इथे असल्यास लिहायचे आहे व त्याचे हिशेब खाते निवडायचे। बँक रोख किरकोळ रोख खात्याकरिता सभासद वर्गणीची रक्कम कोणत्या मोडने देत आहे ते लिहायचे आहे। उदाहरणार्थ रोख, धनादेश, क्रेडिट, डेबिट कार्ड। इथे त्याची एकूण रक्कम लिहायची आहे। बँक रोख किरकोळ खाते इथे निवडायचे आहे। ते धनादेश असल्यास त्याची बँक लिहायची आहे। क्रेडिट कार्ड असल्यास त्याचे शुल्क, क्रेडिट कार्ड क्रमांक लिहायचा आहे। इथे चेक क्रमांक लिहायचे आहे। इथे बँकेचे नाव लिहायचे आहे, दिनांक व इथे बँकेची शाखा निवडायची आहे। जर कर लागू होत असेल तर त्या कराचा गट इथे निवडू शकता। उदाहरणार्थ वॅट, सीएसटी, सेवा कर। कराचा संकेतांक इथे निवडू शकता। शिक्षण सेवा संकेतांक असल्यास तो इथे निवडू शकता। उच्च शिक्षण सेवा संकेतांक असल्यास इथे निवडू शकता। इथे कराचे एकूण टक्के लिहायचे आहेत। इथे शिक्षण सेवा कराचे एकूण टक्के असल्यास लिहायचे आहे। इथे उच्च शिक्षण सेवा कराचे एकूण टक्के असल्यास लिहायचे आहे। कर रक्कम, शिक्षण सेवा रक्कम, उच्च शिक्षण सेवा रक्कम हे आपोआप कॅल्क्युलेट होऊन येईल। गणन या बटनावर क्लिक केल्यावर एकूण रक्कम कॅल्क्युलेट होईल व त्यानंतर आपण नवीन नोंदणी हे बटन सुरू होईल व त्यावर क्लिक केल्यावर या नोंदणीची नोंद होईल। उपेक्षित करा बटनावर क्लिक केल्यावर सर्व ठिकाणे रिकामी होतील। बदल रद्द करा या बटनावर क्लिक केल्यावर या आधी नोंदविलेल्या नोंदीमध्ये बदल अथवा रद्द करता येईल। याच पानावर अनामत देय निवडल्यास आपण सभासदाला अनामत देण्याची नोंद करू शकता। इथे सभासदाचा प्रकार निवडायचा आहे। इथे सभासदाचा वर्ग निवडायचा आहे। इथे त्या सभासदाचा क्रमांक निवडायचा आहे। नोंदणी दिनांक ही ज्या दिवशी नोंदणी करत आहोत ती दिनांक लिहायची आहे। नोंदणी क्रमांक आपोआप तयार होईल। सभासदाचे नाव आपोआप येईल। व्यक्ती अथवा संस्थेचे नाव लिहायचे आहे। सभासदाची सदस्य स्थिती ही आपोआप भरून येईल। वर्गणी भरणा तपशील हे डिसेबल होईल कारण आपण येथे अनामत देयची नोंद करत आहोत।
इथे अनामत देय तपशील. इथे आपण अनिवार्य अनामत द्यायची आहे का, तर त्याची ती किती ते लिहायचे आहे. जादा अनामत द्यायची असल्यास ती लिहायची आहे. तात्पुरती अनामत असल्यास ती लिहायची आहे. इतर जमा तपशील ही डिसेबल होईल. बँक रोख, किरकोळ रोख खात्याकरिता यामध्ये रोख असल्यास रोख निवडायचे आहे, धनादेश असल्यास धनादेश निवडायचे आहे, क्रेडिट असल्यास क्रेडिट निवडायचे आहे व त्याबाबत माहिती भरायची आहे. कर लागू होत असेल तर इथे कराची माहिती लिहायची आहे. गणन बटनावर क्लिक केल्यावर एकूण रक्कम कॅल्क्युलेट होईल व त्यानंतर नवी नोंदणी करता येईल. उपेक्षित करा बटनावर क्लिक केल्यावरील सर्व रकाने रिकामी होतील. बदल रद्द करा बटनावर क्लिक केल्यावर याआधी नोंदविलेल्या नोंदीमध्ये बदल अथवा रद्द करण्यात